खूप दिवसापासून ना आम्ही म्हशीला बाळ होण्याची वाट बघत होतो. पण फायनली तो दिवस आला आणि आमच्या म्हशीला बाळ झालं. आणि आता याच्यापासून ना आम्ही म्हटलं जो म्हशीचा चीक राहतोय, आता शहरातल्या लोकांना माहीत नाही आहे चीक म्हणजे काय असतं. तर चीक म्हणजे ज्यावेळेस म्हैस किंवा जर्सी गाय किंवा शेळी वगैरे ज्यावेळेस पहिल्यांदा बाळ होतं त्यांना, त्यावेळेस ते पहिलं दूध असतं ना त्याला चीक बोलतात. तर आता म्हटलं की हा चिकाच्या वड्या वगैरे बनवून घ्याव्यात. आता हे दूध ना दिसायला पिवळसर आणि थोडंसं जाड असतं, त्यामुळे हे पचायला पण खूप डिफिकल्ट असते. आता म्हटलं याच्या वड्या वगैरे बनवून घ्याव्यात. तर याच्यासाठी ना पाणी वगैरे गरम करून ठेवलं आहे आणि याच्यामध्ये ना आम्ही आता चीक टाकणार आहोत. आता चीक ना सेपरेट पातेल्यामध्ये तयार केला होता. त्याच्यामध्ये वेलची पूड, सुंठबडी वगैरे टाकून ना छानसं ते मिक्स करून त्या पातेल्यामध्ये आम्ही ओतलं होतं आणि ते पातेलं ना आता ह्या चुलीवरच्या गरम पातेल्यामध्ये टाकायचं होतं. आता त्यात ना हे कालचे लाडू बनवायला मी तसेच ठेवले होते. रात्र खूप संध्याकाळ झाली होती म्हणून म्हटलं हे नंतर करून घ्यावं. तर हे ओल्या नारळाचा मी ऑलरेडी शॉर्ट ना यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी रेसिपी शेअर केलेली आहे. आता याच्यामध्ये ना इथं आईने चूल वगैरे पेटवून घेऊन ना त्याच्यावरती गरम पाणी उकळायला ठेवलं. आता त्या खालच्या पातेल्यातल्या पाण्याला जर 2-3 उकळ्या आल्या ना, वरती हे चिकाचं जे पातेलं आहे ना, ते आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये ना साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता. आता एवढ्या सगळ्या चिकासाठी ना मी अर्धा पाऊण किलो साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. जास्ती गोड कोणाला घरामध्ये आवडत नाही, त्यामुळे कमीच साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. आता ना शहरामध्ये ना कसं असते दुकानामध्ये किंवा डेअरीमध्ये ना तर तिथं लिहिलेलं असतं की ताजा खरवस वगैरे मिळेल. पण मला इथं ना थोडी शंकाच आहे, कारण ना हा खरवस ना किंवा चीक ना फक्त 1 ते 2 दिवसामध्ये 2 दिवसातच खराब होऊन जातो. कारण हे फक्त ताजा चीक असतो आणि मग मला समजत नाही की हा ताजा चीक लोकं दररोज कुठून आणत असतील. कदाचित ना याच्यामध्ये हे खरवस जास्त वेळ टिकावा म्हणून ना त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ मिक्स केलेली असणार आहे. मला तर असंही वाटतं. जर तुम्हाला असं काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पर्सनली तर मला असं वाटतं ना याच्यामध्ये काहीतरी भेसळ करत असतील. त्यामुळेच तर ना हा खरवस जो दुकानातला असतो जास्त काळ टिकतो. पण मला असं वाटतं की तो लोकांनी घेऊच नाही, कारण तो काही ताजा किंवा फ्रेश नसणारच आहे. त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी भेसळ असणार आहे. आता हे चिकाचं जे छोटं पातेलं आहे ना, ते उकळत्या पाण्यामध्ये आपण ठेवायचं आहे आणि वरून त्याच्यावरती काहीतरी झाकायचं आहे आणि त्याच्यावरती ना काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून ना जो चीक आहे ना, तो बाहेर नाही आला पाहिजे. आता या रेसिपीचा ना फुल व्हिडिओ ना मी अपलोड करत आहे यूट्यूबला. त्यामुळे तुम्ही खाली जो त्रिकोणी आयकॉन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता ह्या ज्या सगळ्या ताज्या वगैरे गोष्टी आहेत फक्त गावाकडेच भेटतात आणि असा काही चीक ना तुम्ही शिजल्यानंतर ना, तर तुम्ही ह्या इथे बघू शकता ना, असं तुम्ही चेक करू शकता की हा चीक शिजला आहे की नाही. एकदम त्याच्या वड्या पडण्यासारख्या चीक तयार होऊन जातो. अशाच काही गावाकडची व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यासोबत तुम्हाला थोडेसे टिप्स आणि ट्रिक्स नक्की मिळून जातील. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.